बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. येत्या 15 जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. मुंबईच्या कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार आगामी 4 दिवसात राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र 15 जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होणार आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण नसल्यानं सध्या पावसानं खंड दिलाय. पावसानं ओढ दिल्यामुळे राज्यभरात खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. मान्सूनपूर्व तसंच मृग नक्षत्राच्या झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर खंड पडला. त्यामुळे जमिनीवर आलेली पिकं करपू लागली. आता पिकांना गरज होती पावसाच्या सरींची, तरच खरीपाची पिकं तग धरू शकणार आहेत. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या 48 तासात सिंधुदुर्ग, पालघर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा म्हणाल तर कधीही ज्याच्यामध्ये पाऊस पडतात तेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे पट्टे तयार झाले पाहिजेत आणि ते वेस्टर्ली मुवमेंट झाली पाहिजे, तरच तो आपल्याकडे पाऊस पडतो. आणि यांचे तसे पण त्यांचे सरासरी बरेच कमी आहेत. त्याच्यामुळे तिकडे पावसाचं प्रमाण तसं पण सर्व कमीच असतं. तरीही अजून मान्सूनचा रिवायवल म्हणजे जे येणार आहे त्याचं पुनरागमन म्हणतात ते 14 तारखेनंतर अपेक्षित आहे. आणि 14 तारखेनंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. राज्यात 30 जूनपर्यंत एकूण 56.30 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. म्हणजेच सुमारे 38% पेरणी झाली आहे. यापैकी औरंगाबाद विभागात सुमारे 78% क्षेत्रावर पेरणी झाली आहे, तर सगळ्यात कमी पेरणी कोकण विभागात झाली आहे. त्याखालोखाल नागपुरात म्हणावा तितका पाऊस झाला नसल्यानं इथे 9% पेरणी झाली आहे. मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली असून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या संकटात आल्या आहेत. मराठवाड्यात साधारण 43 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. सरासरीच्या सुमारे 40% पेरणी झाली असून पावसानं ओढ दिल्यानं ही पिकं धोक्यात आली आहेत. मराठवाड्याची पावसाची सरासरी 779 मिलीमीटर इतकी असून आतापर्यंत केवळ 190 मिलीमीटर पाऊस झालाय. म्हणजेच सरासरीच्या केवळ 23% इतका पाऊस झालाय, जो पिकांच्या वाढीसाठी पुरेसा नाही. अन्नदाता शेतकऱ्याला यावर्षी पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला. यवतमाळ संपूर्ण अमरावती विभागात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 95% क्षेत्रावर पेरणी झाल्यानंतर पावसानं दडी मारली. त्यामुळे पिकांनी माना टाकल्या, तर कोरडवाहू शेतीतली पेरलेले बी जमिनीतच गडप झालंय. दुसऱ्यांदा पेरणी केल्यानंतरही पाऊस येईल याची शाश्वती नसल्यानं शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. राज्यात पावसानं पुन्हा एकदा दडी मारल्यानं खरीपाच्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. मान्सून लवकर दाखल होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगत होतं. त्यामुळे परभणीच्या शेतकऱ्यांनी मान्सून दाखल होण्याची वाट न पाहता पेरण्या आटपून घेतल्या. पण गेल्या 25 दिवसापासून पावसानं हुलकावणी दिल्यानं गंगाखेड तालुक्यातील खळी गावचे शेतकरी औदुंबर साखरे यांच्या 12 एकरातील सोयाबीनची हवी तेवढी उगवण झाली नाहीये. त्यामुळे सोयाबीनवर त्यांनी नांगर फिरवला आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत सुकाणू समितीच्या जनजागरण यात्रेचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये आजपासून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर नेते जास्त आणि शेतकरी कमी असंच चित्र होतं. यामध्ये राजू शेट्टी, योगेंद्र यादव यांच्यासह अन्य राज्यातले शेतकरी नेते हजर असले तरी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, गिरीधर पाटील, बच्चू कडू आदी नेत्यांनी मात्र पाठ फिरवली आहे. विदर्भातले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुकाणू समितीच्या नेत्यांवर तोंडसूक घेतलाय. पुनर्वसनाच्या शोधात असलेल्या नेत्यांनी हे आंदोलन केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच पश्चिम महाराष्ट्राला कर्जमाफी देण्याची गरजच काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तिवारी यांनी समृद्धी महामार्गाचं समर्थन केलंय. मध्ये 2 गुंठ्याच्या शेतीवर 2 कोटीचं कर्जमाफ झालं. त्या लोकांना कर्जमाफ द्यावं. मी तर म्हणतो की अडचणीच्या आणि आवश्यकता असणाऱ्या त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ व्हावं. जर आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यात होत असतील तर पश्चिम महाराष्ट्राला कर्जमाफी देण्यात येऊ नये, ही माझी मागणी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केली. शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर शिवसेनेकडून ढोल वाजवून आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातही जिल्हा बँकेपुढे अशा प्रकारे आंदोलन करून
कर्जमाफीच्या तात्काळ अंमलबजावणीची मागणी करण्यात आली आहे। तसंच कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकेनं प्रसिद्ध करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। जिल्हा बँकेनं पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करावी असं निवेदन यावेळी देण्यात आलं। राज्य सरकारच्या सुरुवातीच्या निकषानुसार फक्त 5% शेतकरी पात्र होत होते। निकष बदलल्यानंतर 15 ते 20% शेतकरी पात्र ठरत आहेत, अशी माहिती बँकेच्या अध्यक्षांनी दिली आहे। 34,000 कोटी ची घोषणा केली गेली। 34,000 कोटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दाखवली जात आहेत, पण त्याचा हिशोब आजपर्यंत उघड होत नाहीये। आमचं म्हणणं शासनाला असं आहे की आपण जी घोषणा केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे, त्याच्या याद्या प्रत्येक ठिकाणी जाहीर कराव्यात। पीडीसी बँकेच्या प्रत्येक कार्यालयावर आज हा आंदोलन आहे। संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेनेनं औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेसमोर ढोल आंदोलन केलं। हे ढोल वाजवणं म्हणजे सरकारला जाग करण्यासाठीचं आंदोलन असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी आहे असा आरोप यावेळी करण्यात आलाय। जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा शिवसेनेनं दिला। नाशिकमध्ये कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शिवसेनेनं जिल्हा बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन करून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी योजना आणि आकडेवारी फसवी आहे। सरकारचा GR अद्याप बँकेला प्राप्त झाला नाही असा आरोप आणि टीका करत शिवसैनिकांनी भाजप सरकारचा निषेध केला। कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर रायगड जिल्हा शिवसेनेनं आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन केलं। यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कर्जमुक्तीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती घेतली। यावेळी जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई आणि रवी मुंढेंसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते। साताऱ्यातही शिवसेनेनं सरकार विरोधात ढोल बजाव आंदोलन केलं। शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीची यादी अद्याप जाहीर केलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कशा प्रकारे ही कर्जमाफी दिली जाणार आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला। त्यामुळे ती यादी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। भंडारा जिल्ह्यातही जिल्हा बँकेसमोर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। या जिल्ह्यात 42,872 शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारकडून झालेली आहे। मात्र जिल्हा बँकेतर्फे दिल्या गेलेल्या कर्जमाफीची आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आली नाही, त्यामुळे ही यादी जाहीर करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याच्या मागणीसाठी धुळ्यातील शिवसैनिकांनी जिल्हा बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन केलं। शिवसेनेचे नेते अनंत तर्हे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेच्या राज्यव्यापी आंदोलनाचे पडसाद उस्मानाबादमध्ये उमटले। जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेसमोर जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल बजाव आंदोलन केलं। कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकेनं तात्काळ जाहीर करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। सांगलीतही शिवसेनेनं जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिलांनी कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून भाजपचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं। कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा फलक बँकेच्या दारासमोर लावावा यासाठी ते आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दारात ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसेनेचा एकच नारा शेतकऱ्यांचा 7/12 कोरा यासह सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेनेचे तिन्ही जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, महिला पदाधिकारी उपस्थित होते। यवतमाळमध्ये शिवसेनेनं राष्ट्रीयकृत आणि मध्यवर्ती बँकेसमोर ढोल वाजवून फसव्या कर्जमाफीचा निषेध नोंदवला। कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारीचाही घोळ आहे, त्यामुळे लीड बँकेनं 4 दिवसात शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा अधिकाऱ्यांचं कातडं सोलून काढू असा इशारा शिवसेनेने दिला आहे। रत्नागिरीतही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक श्री दिवाकर तसंच जिल्ह्यातील लीड अँड मॅनेजर संदीप अडसूळ यांना याबाबत निवेदन देण्यात आलं। सविस्तर माहिती 7 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मिळावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करावं अशा आशयाचं निवेदन या दोन्ही अधिकाऱ्यांना देण्यात आलं। कर्जमाफी फसवी असल्याचं सांगत जिल्हा बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन करणाऱ्या शिवसेनेनं नांदेडमध्ये आपलाच आमदार अध्यक्ष असलेल्या बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन केलं। शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील
यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आंदोलन केलं. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित असणाऱ्या आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन केलं. महाराष्ट्र सध्या पोलीस पाटील असोसिएशनच्या वतीनं संपूर्ण राज्यभर पोलीस पाटलांचं आंदोलन सुरू आहे. भायखळा जेलमधल्या मंजुला शेट्टे मृत्यू प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. मंजुला शेट्टेच्या शवविच्छेदन अहवालात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेरफार केल्याचा खळबळजनक आरोप महिला कैदी मरियम शेखनं मुंबई किल्ला कोर्टात केलाय. मंजुलावरती लैंगिक अत्याचार झाले असून जेजे रुग्णालयात डीन डॉक्टर तात्याराव लहाने आणि जेलच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी संगनमतानं या अहवालात फेरफार केल्याचा दावा शेखनं केलाय. राज्य सरकार, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, तात्याराव लहाने, कारागृह महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, झोन 3चे पोलीस उपायुक्त, भायखळा जेलचे सुप्रिंटेंडंट सी इंदुरकर आणि भायखळा जेलचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर खान यांना या तक्रारीत प्रतिवादी करण्यात आला आहे. मंजुला शेट्टे हत्या प्रकरणी न्यायालयानं राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढलेत. मंजुला शेट्टे प्रकरणी पोलीस आणि जेल प्रशासनाला कोर्टानं धारेवर धरलं. प्रकरणाची दखल घेण्यासाठी 24 तास का लागले? मंजुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचं फिर्यादीनं जबाब नोंदवला तरीही बलात्कार किंवा अनैसर्गिक कृत्यानुसार गुन्हे का लागले नाहीत? मंजुलाला वैद्यकीय सेवा उशिरा का मिळाली? असा सवाल कोर्टानं केला. दहीहंडीसाठी राज्य सरकारनं गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला. या संदर्भात लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारला दिले. पुढची सुनावणी आता 2 ऑगस्टला होणार आहे. जीएसटी करप्रणालीचा फटका पंढरपूरला येणाऱ्या गरीब वारकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दिला जाणारा लाडू प्रसाद महाग होणार असल्याचं सूतोवाच मंदिर समितीच्या प्रभारी कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलाय. सध्या जीएसटीमुळे डाळ, तेल आणि इतर खर्चात वाढ झाल्यानं प्रत्येक लाडू मागे मंदिर समितीला 3 रुपयांचा तोटा होतोय. सध्या लाडू 5 रुपयांना दिला जातो. आतापर्यंत मंदिर समिती प्रत्येक लाडू मागे 2 रुपये नुकसान सहन करून हा लाडू भाविकांना उपलब्ध करून देत होती. नागपूरच्या वेणा धरण परिसरात बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह सापडलेत. यापैकी अक्षय खंदारे, रोशन खंदारे आणि परेश कठोके यांची ओळख पटली आहे. इतर एकाचा शोध सुरू आहे. 3 बोटींच्या मदतीनं बचाव कार्य सकाळी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे. नागपूर अमरावती महामार्गावरच्या वेणा धरण इथे रविवारी नागपूर शहरातले 8 तरुण सहलीसाठी आले होते. एकूण 11 जण बोटिंग करत होते. या 2 नावाड्यांचा समावेश होता. तलावाच्या मध्यात गेल्यानंतर बोटीचं संतुलन बिघडल्यानं ती बोट उलटली. अजून जी माहिती उपलब्ध झाली त्याप्रमाणे 7 मृतदेह आतमध्ये असावे आणि त्यांचा शोध मोहीम सुरू झालेली आहे. 2 रेस्क्यू टीम कामाला लागलेले आहेत आणि काम जोरात सुरू आहे. शोधकार्य शोधपथक कामाला लागलेले आहेत. SDRF 2 डिझेल बोट आहे. तसंच नागपूर अग्निशमन दलाची 1 बोट आहे. प्रत्येकावर 7-8 कर्मचारी निष्णात कर्मचारी आहेत आणि त्यांच्या मार्फतीने शोध मोहीम शोधकार्य सुरू आहे. एक तर रायगडच्या माणगावमधील देवकुंड धबधब्यात वाहून गेलेल्या दोघांचा शोध आज दिवसभर सुरू होता. दोघांपैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून त्याची ओळख पटली आहे. विपिन पाठक याचा तो मृतदेह आहे. रविवारी देवकुंड धबधब्यावर विपिन आणि अखिल चौधरी हे 2 जण वाहून गेले होते. काल शोध घेऊनही ते सापडले नाहीत. आज सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू झालं. त्या दरम्यान दुपारी विपिनचा मृतदेह NDRFच्या हाती लागला. अखिल चौधरी याचा शोध अद्याप सुरू आहे. पुण्यातील टिळक रस्ता महाराष्ट्र मंडळासमोर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग लागली. सकाळी 11:15च्या सुमारास ही आग लागली होती. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. अखेर अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश आलं. 2 फायर गाड्या आणि एका टँकरच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली.
पुणे महापालिका हा लुटारूंचा अड्डा असल्याचं आजवर अनेकदा समोर आलंय. आता तर त्याबाबत एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे भ्रष्ट लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांची पोलखोल झाली. पालिकेच्या विद्यार्थी वसतिगृहातल्या खानावळीचं कंत्राट देताना तसंच शिक्षण मंडळातल्या बदल्यांच्या प्रकरणात कशाप्रकारे सेटलमेंट झाली त्याचं बिंग या स्टिंग ऑपरेशनमधून फुटलंय. हा प्रकार महापालिका निवडणुकीच्या आधीच आहे. मात्र तत्कालीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कशासाठी किती पैसे मिळाले याची कबुली त्यात नावं आणि रकमेसह देण्यात आली आहे. महापालिकेतील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यापासून शिक्षण मंडळाच्या सदस्यांपर्यंत अनेकांच्या नावाचा यात स्पष्ट उल्लेख आहे. मी तुमचा धन्यवाद देतो की तुम्ही 2 मिनिटांपूर्वी मला तो व्हिडिओ दाखवला आणि ह्या विषयामध्ये आपल्याला आवश्यकता भासल्यास आपण ACB पर्यंत हे संपूर्ण प्रकरण देण्याचा सुद्धा विचार करू. मी आता याच्यावर बाकी माहिती बोलवतो आणि याच्यात जो काही व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे त्याच्यानुसार खडकातलं खडक कारवाई त्याच्यामध्ये काय करता येईल त्याबद्दल आपण पुढचे निर्णय घेणार आहोत. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे पुन्हा एकदा शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं 1 वर्ष पाण्यात जाण्याची शक्यता आहे. डिग्री कॉलेजचे निकाल न लागल्यानं शेकडो विद्यार्थ्यांना आता MBA फार्मसीला प्रवेश घेण्याची संधी चुकली आहे. आज प्रवेश अर्ज भरण्याची अखेरची तारीख होती. यंदा पदवी परीक्षेचे सगळेच निकाल रखडल्यानं अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे व्हिसाही रखडलेत. जोपर्यंत पदवीचा निकाल हाती येत नाही तोवर उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणंही लांबणीवर पडलंय. कल्याणच्या लाल चौकी परिसरातील सिल्वर रेसिडेन्सी या सोसायटीत एकाच रात्रीत 2 घरफोड्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. या सोसायटीत सर्वत्र CCTV कॅमेरे आणि 24 तास वॉचमन असताना सुद्धा चोरट्यानं मध्यरात्रीच्या वेळेस डल्ला मारला. याचं कारण म्हणजे सोसायटीच्या खाली तैनात असणाऱ्या वॉचमनला लागलेली डुलकी. 2:30च्या सुमारास एक कार या इमारतीच्या बाहेर आली. या कारमधून 2 चोरटे उतरले, बाहेर पडले आणि सरळ इमारतीच्या आत शिरले. 3ऱ्या मजल्यावरील आणि 7व्या मजल्यावरील 2 घरांमध्ये त्यांनी कुलूप तोडून ही चोरी केली आहे. टीम इंडियाच्या कोचची निवड आणखी लांबणीवर पडली आहे. सल्लागार समितीनं कोच निवडीसाठी आणखी कालावधी मागितलाय. विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर कोचच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोहलीनं कोणाच्याही नावाची शिफारस केली नसल्याचं सौरव गांगुलीनं स्पष्ट केलंय. Whatever I say, I take Lakshman into confidence and Sachin into confidence. It's a decision we all three have taken that we've interviewed all the prospective candidates except Phil Simmons, who's not been available today for interview. And what we have decided is that we will hold on for the time being for the announcement of the coach. We need a few more days and talk to a few more people, especially the captain, and then make an announcement, because we feel that there is no hurry at the moment. Once we make this announcement, it has to be till the World Cup, and to be honest, what we've heard from the coaches today is nothing different from what we've heard last year and the way things have gone. They've been outstanding. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.